हा तरुण जो आहे तो भिकारी नसून बीडच्या वांगीतला आहे। हे वांगी गाव आहे, छोट्याशा वस्तीतलं हे गाव, आणि या गावच्या विकासासाठी हा युवक चक्क भीक मागून आंदोलन करतोय। बीडच्या पंचायत समितीमध्ये वारंवार तक्रारी देऊन देखील ग्रामसेवक सरपंच हे कोणतीही गोष्ट ऐकत नाही। काही गोष्टी करायच्या असतील तर थेट पैशाची मागणी करतात। या सगळ्या गोष्टीला वैतागून या तरुणाने थेट बीडच्या पंचायत समिती समोर भीक मागून आंदोलन केलं आहे। नेमकं काय म्हणतोय हा तरुण पाहूया। मी गावात 5/5/2025 रोजी गावात उपोषणाला बसलो होतो की गावात 5 लाख रुपयाचे दलित वस्तीचे पेवर ब्लॉकचे काम उचलून खाल्ले आहे म्हणून उपोषणाला बसलो होतो। त्याच्यानंतर 6/5/2025 ला मला असं पत्र दिलं की वांगी चौकशी समिती नेमली आणि आम्ही 7 दिवसाच्या आत अहवाल देऊ। त्याच्यानंतर शिवसाहेबांनी मला पत्र दिले की ह्या तुमच्या मागणीला 7 दिवसाच्या आत अहवाल देऊ। आता आज 26/5/2025 आहे, तरी मला अद्याप कोणी चौकशी समितीला कोणी आले नाही, काही आले नाही। आणि मी काल 8 दिवसापूर्वी गावात नाल्या आळ्या वगैरे होत्यात म्हणून गावात ग्रामसेवकाला म्हणलो असता गावातल्या नाल्या काढा, तो ग्रामसेवक म्हणला आमच्याकडे निधी नाही, काही नाही। आणि 15वा वित्त आयोगातून 15 20 लाख रुपये येतात, त्याच्यातला 1 रुपया खर्च न करता वरची वरून उचलून खात आहेत। त्याचं 1 वर्षापासून मी म्हणतोय की 15वा वित्त आयोगाची मला माहिती द्या, 1 रुपयाची मला माहिती देत नाहीत, काही देत नाहीत। आणि काल परवा दिवशी असता ते म्हणले गावात घरपट्ट्या भरायला गोरगरिबाला पैसे नाहीत, काही नाहीत। आणि त्यांना म्हणते तुम्ही तुमच्या घरातले पुढले काम करा आणि आम्हाला पावत्या आणून द्या, आम्ही तुमची घरपट्टी मायनस करू। आणि त्याच्यामुळे गोरगरिबाकडे पैसे नसल्यामुळे मी गावात 1 रुपया 2 रुपया गोरगरिबांना देऊन त्यांना मी नाल्या काढायपुरते पैसे जमा केलेत। पण अद्याप ग्रामपंचायतच्या पुढे 2 घंटे बसलो पैसे घेऊन, तिथे पण कुणी आले नाही। आणि आता बीडीओ साहेबाच्या कॅबिनच्या समोर 2 घंटे बसलोय, बीडीओ साहेब बी नाही, कुणी हे पैसे घ्यायला येईना। गोरगरीब जनता म्हणे आणि पैसे गावात जमा करून खाल्ले का काय बीडला नेऊन, म्हणून 2 घंटे झाले बीडीओ साहेबाच्या कॅबिनच्या समोर बसलो आहे, तरी अद्याप कुणीही मला भेटलं नाही। आता नेमकी मागणी काय असणार आहे तुमची, काय सांगा? आता मागणी एकच आहे, अजितदादा पवार यांच्याकडे पालकमंत्री आहेत, आमच्या बीडचा बारामती कशी व्हायची पवार साहेब, एवढीच आमची एक तुमच्याकडे विनंती आहे। आम्हाला खूप तुमच्याकडून अपेक्षा आहे की बीडची बारामती व्हावा, एवढीच मोठी खूप अपेक्षा आहे आमच्याकडून। यामध्ये पैसे मागण्याची सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगितलं, हो। कोण पैसे मागतोय यामध्ये? गावातील सरपंच विहिरीसाठी 15 20 हजार रुपये मागवतो, घरकुलासाठी मागवतो, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे। तो म्हणतो मी वरकोडचे पैसे घेतले, हाजे पैसे घेतले, त्याचे पैसे घेतले। आणि मी इथं येऊन विचारला असता अधिकारी म्हणतात आम्हाला 1 रुपयाही लागत नाही घरकुलासाठी, ना विहिरीसाठी, ना गायगोट्यासाठी। आणि हेच कर्मचारी गावात असं सांगतात की तो माहितीचा अधिकार टाकल्यामुळे आम्ही तुमचे जिओ टॅगिंग करणार नाहीत, हे करणार नाहीत। आणि माझ्या गोरगरीब जनता माझ्या अंगावर यायला लागली आहे। मात्र जिओ टॅगिंगसाठी इंजिनियर कडनं 1000 रुपयापासून 5000 पर्यंतची वसुली केली जाते, ती कोणाच्या नावाखाली केली जाते? ही अधिकाऱ्यांच्या नावाखाली केली जाते। आणि असं म्हणतात तुला घर गायगोटा बांधायचा नसेल तर 20,000 रुपये दे, 80,000चं घरकुल गायगोटा तुला नाही बांधायचं तर 20,000 दे, घरकुल नाही बांधायचं 20,000 दे, विहीर नाही खांदायची 20,000 दे। अशी गावात खूप ही आहे। हा, जो घर बांधायला लागला त्याच्याकडून बी 15,000 आणि जो नाही बांधायला लागला त्याच्याकडून बी 15,000। कोणतं गाव आहे हे आणि नाव काय? बीड तालुक्यातील वांगी गाव आहे। माझं हरिभाऊ शेळके नाव आहे, मी एक शेतकरी आहे।